संपूर्ण देशाचं लक्ष सध्या एकाच गोष्टीकडे लागून राहिलेलं आहे आणि ती गोष्ट म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प. केंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत मांडला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच उद्या त्यांचा 8वा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प एनडीए सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्पाकडून विविध उद्योग अनेक अपेक्षा घेऊन बसलेत. यासोबतच मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून काय फायदा होणार आहे, यावेळी अर्थसंकल्पात सरकारकडून देशवासियांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे की नाही, याविषयी आपण या व्हिडिओतून सविस्तराने जाणून घेऊयात आजच्या स्पेशल रिपोर्टमधून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार 1 फेब्रुवारीला पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करते. अर्थसंकल्पाकडे कंपन्या, करदाते, सामान्य माणूस, शेतकरी, गृहिणी यासह सर्वच जण डोळे लावून बसतात. याशिवाय विदेशी निधी आणि बहुराष्ट्रीय कंपन्याही अर्थसंकल्पावर लक्ष ठेवतात. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही 31 जानेवारीला म्हणजेच आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होते. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाते. ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जातो त्या दिवशी भारतीय शेअर बाजार व्यवहारासाठी खुला राहतो. यावेळी 1 फेब्रुवारी शनिवारी आल्याने शनिवारी देखील शेअर बाजार खुला राहील. या अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा केल्या जातील हे जाणून घेण्यापूर्वी आपण मागील अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा झाल्या होत्या त्यावर एक नजर टाकूयात. 23 जुलै 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत 2024-25चा वार्षिक अर्थसंकल्प सादर केला होता. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात वेगवेगळी उत्पादनं आणि सेवा यांच्यावरील डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये बदल करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यामुळे काही उत्पादनं स्वस्त झाली तर नवीन करवाढीमुळे काही उत्पादनांच्या किमतीत वाढ देखील झाली होती. मागील अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शिक्षण, रोजगार आणि शेतीबद्दल महत्त्वाच्या घोषणा केल्या. देशांतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी 3% व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा. पंतप्रधान मुद्रा योजना या योजनेअंतर्गत मुद्रा कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली होती. याआधी MSME क्षेत्रासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जात होतं, ते आता 20 लाख रुपये करण्यात आलंय. शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा सीतारामन यांनी केली होती. मागच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी देखील महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या होत्या. महिलांना रोजगार प्रोत्साहन देण्यासाठी वर्किंग वुमेन हॉस्टेलची घोषणा करण्यात आली होती. 1000 इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अपग्रेड करण्याची घोषणा. यासोबतच नवीन रोजगार निर्मितीसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली होती. देशातल्या संस्थांमधील शिक्षणासाठी घेतलेल्या 10 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी मदत मिळण्याची घोषणा. शैक्षणिक कर्ज 3% व्याजाने मिळण्यासाठी ई-वाउचर मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तर नवीन कर प्रणालीत सर्वांनाच म्हणजेच वैयक्तिक करदाते, सिनियर सिटीजन, सुपर सिनियर सिटीजन्स या सगळ्यांसाठीच एकच कर रचना होती. नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही अशी घोषणा. तर पुढे 3 ते 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% कर, 7 ते 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 10% कर, 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15% कर, 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% कर, तर 15 लाखांवरील उत्पन्नावर 30% दराने कर आकारला जाणार असल्याची घोषणा मागील अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता आपण या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून कोणत्या घोषणा केल्या जाऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात. केंद्र सरकार टॅक्स रिजिम मध्ये मोठे बदल करून 15 लाख रुपये ते 20 लाख रुपये या दरम्यानच्या उत्पन्नावर 25% कर लावू शकतं अशी शक्यता आहे. तर आर्थिक क्षेत्रातील काही जाणकारांच्या मते 2025-26च्या अर्थसंकल्पात न्यू रिजिम मध्ये बदल केले जाऊ शकतात. तर दुसरीकडे ऑटोमोबाईल बद्दल बोलायचं झालं तर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील GST 28%वरून 18% करावा अशी मागणी वाहन कंपन्यांकडून केली जाते. तर महिला वर्गासाठी महिला केंद्रित ज्या योजना आहेत त्यांचा निधी वाढवण्याची घोषणा होऊ शकते. शेतकऱ्यांसाठी PM किसान आणि प्रधानमंत्री फसल विमा योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर तरुणांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आणि मुद्रा योजना यासारख्या योजनांमध्ये रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी वाढीव तरतूद होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनासारखे कार्यक्रम जे मोफत अन्नधान्य वितरण आणि थेट रोग हस्तांतरण प्रदान करते, प्रधानमंत्री आवास योजना जी शहरी आणि ग्रामीण भागातील गरिबांना परवडणारी घरे प्रदान करते, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला जास्त निधी मिळण्याची अपेक्षा आहे.
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा क्षेत्रांविषयी काही घोषणा केल्या गेल्या तर रखडलेले मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मदत होईल। या अर्थसंकल्पात ऊर्जा, रेल्वे आणि संरक्षण यासारख्या क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले जाऊ शकतं। त्यामुळे आता अर्थमंत्री उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारीला नेमक्या कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 1 फेब्रुवारीला म्हणजेच उद्या जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील तेव्हाच मिळणार आहेत।